हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा 21st जो व्हिडिओ आहे तो लेक्चरचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर काल तुम्ही बघितलं असेल, कालच्या लेक्चरमध्ये आपण एसएनचा फॉर्म्युला यूज केला, बरोबर ना. एसएनचा फॉर्म्युला यूज करून जे काय सम्स होते ते 1-2-3 सम्स आपण सॉल्व केले. तुम्ही काल चांगला होमवर्क देखील सेंड केला, बरोबर. मग आज आपला प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट होतो आहे. आज फक्त 2च क्वेश्चन आहेत, क्वेश्चन 8 अँड क्वेश्चन 9. 2च आहेत. ते दोन्ही मी सॉल्व करून दाखवणार आहे. दॅट मीन्स तुम्हाला आज होमवर्क नाही आहे, ओके. पण हे दोन्ही क्वेश्चन झाले तर आपला प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट होतो या. आणि नुसतं प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट होत नाही तर आपलं टॉपिकसुद्धा कंप्लीट होते. मग टॉपिक कंप्लीट होते म्हणजे याचा अर्थ एक्झाम असेलच. मग एक्झामबद्दल मी आत्ता बोलत नाही, एक्झामबद्दल मी नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेलच, ओके. तर चला मग पुढं आपण क्वेश्चन 8 त्याच्याच पुढे कंटिन्यू करतो. आपण कालपर्यंत क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट केला होता. आज क्वेश्चन 8 अँड 9 दोन्ही क्वेश्चन कंप्लीट करू, ओके. तर तुम्ही म्हणताल सर हे 2 सम्स तुम्ही डिफरंट असे बाजूला का काढलेत, किंवा हे 2 सम्स आम्हाला होमवर्कला का नाही दिले. तर हे 2 सम्स, आज जे 2 सम्स आपण बघतो आहे फायनली, हे दोन्ही सम्स इम्पॉर्टंट आहे. IMP केले तरी चालतील, कारण ह्याच्यात थोडेसे चुकण्याचे चान्सेस आहेत, किंवा हे थोडेसे डिफरंट आहेत. अगोदरचे जे सम झालेत त्या समपेक्षा हे दोन्ही सम डिफरंट आहेत, म्हणून ते सेपरेट मी बाजूला काढलेत. तर नीट बघा क्वेश्चन नंबर 8मध्ये काय दिलं आहे. पहिला क्वेश्चन आपण रीड करू. काय दिलं आहे. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. की एक ऑडिटोरियम, आता ऑडिटोरियम म्हणलं की तुला आठवल की असं एक सम झालं आहे आपलं ऑडिटोरियमचं. पण ते डिफरंट होते, डिफरंट आहे. नीट बघा काय बोलतं ते. देअर इज ॲन ऑडिटोरियम, ऑडिटोरियम मीन्स हॉल, लेक्चर हॉल. एक सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये विथ 27 रोज ऑफ सीट्स. दॅट मीन्स ते जे काय हॉल आहे ना, त्या हॉलमध्ये अशा टोटल 27 रोज ऑफ सीट्स, म्हणजे थोडक्यात 27 आडव्या लाईन्स आहेत. ते किती आडव्या लाईन्स आहेत ते इम्पॉर्टंट नाही आहे. समला स्टार्ट ॲक्च्युअली इथनं झाली. तर नीट बघा. देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो, की जी काय फर्स्ट रो पहिली लाईन आहे ना त्यामध्ये 20 सीट्स, 20 चेअर्स, 20 खुर्च्या आहेत. 22 सीट्स इन द सेकंड रो, सेकंड रोमध्ये 22 सीट्स आहेत. 24 सीट्स इन द थर्ड रो, थर्ड रोमध्ये 24 सीट्स आहेत. अँड सो ऑन. आणि असंच जसजसे रोज वाढत चाललेत, नंबर ऑफ सीट्स ऑल्सो इन्क्रीजेस, ओके. म्हणजे नीट बघा, स्टार्ट कुठनं झाली 20पासून. दॅट मीन्स आपल्याला ए मिळाला 20. आणि प्रत्येक रोमध्ये आता नंबर ऑफ चेअर्स, नंबर ऑफ सीट्स वाढत चालले, 20, 22, 24, बरोबर ना. दॅट मीन्स कितीने वाढत चालले, तो इन्क्रीजेस बाय 2. म्हणजे ह्याचा अर्थ डीसुद्धा मिळाला. डी इज इक्वल टू 2. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ए अँड डीच्या व्हॅल्यू त्या प्रोव्हाइड करतात. मग तुम्ही म्हणता सर हे आम्हाला पण कळलं असतं. तर क्वेश्चन नीट बघा काय विचारलं आहे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. की अशाच जर 2-2 चेअर्स वाढत गेल्या तर 15th रो, त्या 15th रोमध्ये किती चेअर्स असतील. म्हणजे फक्त त्या एका रोमधल्या विचारल्यात, पूर्ण हॉलमधल्या विचारलेल्या नाहीत. फक्त एका रोमधल्या विचारल्यात, म्हणजे 15th रोमधल्या विचारल्यात. म्हणजे दॅट मीन्स आपल्याला T15 काढायचे. अँड ऑल्सो क्वेश्चन संपलेलं नाही, पुढे बघा. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल, मी सर्कल केला, टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. 15th रोमध्ये किती आहेत ते पण काढायचंच आहे. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स, पूर्ण ऑडिटोरियममध्ये किती टोटल सीट्स आहेत ते सुद्धा फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना. दॅट मीन्स तुम्हाला T15 पण काढायचं आणि SN पण काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला TN आणि SN दोन्ही फॉर्म्युले यूज करायचे. नक्की कळलं. म्हणून हे सम्स मी थोडंसं उशिरा घेतलं. इझी आहे, फक्त मी वेगळं का केलं, कारण आपण जे ह्याच्या अगोदरचे सम बघितले त्यामध्ये TN फॉर्म्युला आपण सेपरेट बघितला आणि SN फॉर्म्युला आपण सेपरेट बघितला, बरोबर आहे ना. आजचं जे सम घेतले त्यामध्ये मी दोन्ही फॉर्म्युले ॲट द सेम टाईम, एकाच वेळी मी दोन्ही फॉर्म्युले यूज करतो आहे, ओके. चला तर मग स्टार्टिंग विथ पहिल्यांदा आपण ए अँड डी लिहून घेऊ. एचं सेंटेन्स, काय सेंटेन्स आहे. देर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, फर्स्ट रो की पहिल्या रोमध्ये,
म्हणजे पहिल्या लाईनीमध्ये 20 सेट्स आहेत, देअरफॉर ए इज इक्वल टू 20. आणि डीचं सेंटेन्स काय लिहिताल, नंबर ऑफ सीट्स इन्क्रीजेस, ते सीट काय होत चाललेत, इन्क्रीजेस वाढत चाललेत, इन्क्रीजेस बाय 2, कितीने वाढत चाललेत, 2 बरोबर ना. प्रत्येक रोमध्ये 2 चेअर्स वाढत चालले आहेत. मग देअरफॉर डी इज इक्वल टू 2. चला ए मिळाला, डी मिळाला. मी एक काम करतो, 2 पार्ट करतो. पहिल्यांदा स्टार्टिंग विथ टी एनचा फॉर्म्युला घेतो. टी एन इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज डी. चला ए तर माहिती आहे, डी तर माहिती आहे. व्हॉट इज अबाउट एन. एन दिला ना त्यांनी, नीट बघा. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. फक्त 15th रो म्हणजे त्या 15व्या लाईनीत किती चेअर्स आहेत, किती सीट्स आहेत तेवढंच काढायचं आहे. पूर्ण हॉलमधल्या काढायच्या नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला 15th टर्म काढायचं आहे. म्हणजे टेकिंग एन इज इक्वल टू 15. ओके, मग भरू सगळ्या व्हॅल्यू आता आपण. T15 इज इक्वल टू एच्या जागी काय भरणार हो, 20 प्लस n-1 15-1 अँड डीच्या जागी काय भरणार, 2 भरणार. ओके, T15 इज इक्वल टू 20 ॲज इट इज. इनिशियली वी हॅव टू सॉल्व ब्रॅकेट पहिलं सॉल्व करू. 15-1 किती हो, 14. ब्रॅकेटच्या बाहेर 2 ॲज इट इज. T15 इज इक्वल टू 20 प्लस, आता काय करणार, या दोघांचा मल्टिप्लाय. 2 ब्रॅकेटच्या बाहेर, दॅट मीन्स मल्टिप्लाय. मग 14 इंटू 2, 14 2s are 28. अँड फायनली बाय ॲडिंग 20 प्लस 28, दोघांची ॲडिशन केली, वी गेट द आन्सर 48. नक्की कळलं. म्हणजे त्या 15th रोमध्ये 48 सीट्स होत्या, फक्त 15th रोमध्ये. कसं काढलं आपण, टी एनचा फॉर्म्युला यूज केला आणि T15 काढलं. ओके, आता अजून एक क्वेश्चन होता, ऑल्सो फाईंड हाऊ मेनी टोटल. मी तुम्हाला कालच बोललो आहे की टोटल वर्ड आला, दॅट मीन्स एस एनचा फॉर्म्युला वापरायचा. एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज डी. मग तुम्ही म्हणताल सर ए तर माहिती आहे आपल्याला, डी पण माहिती आहे. काय जण काय करतील, लगेच घाई गडबडीत काय करतील, परत टेकिंग मग सारखंच करतील. टेकिंग एन इज इक्वल टू 15 घेतील. नीट बघा, 15 घेतलं तर 15 नाही, कारण 15th रो त्या हॉलमध्ये 15th रो होती मान्य आहे, पण टोटल किती होत्या तर नीट बघा. पहिली लाईन पण इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंगला आपण फर्स्ट लाईन इग्नोर केली ती, पण त्या फर्स्ट लाईनमध्ये त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे, देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. की तो जो काय हॉल आहे, त्या हॉलमध्ये टोटल 27 रोज, टोटल 27 रांगा, 27 लाईन्स आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी सांगितलं ना बाबा, म्हणजे त्याच्यावरनं आता आपण इथं काय करणार, एन इज इक्वल टू 27. भरपूर जण ते इग्नोर करतात, त्यांना वाटतं ते 27चा काय उपयोग नाही आहे सममध्ये. 27ला आत्ता आपल्याला का, कारण टोटल 27 रोज आहेत म्हणल्यावर मग आपल्याला हॉलमधल्या टोटल सीट्स काढायच्या, म्हणून तिथे एन इज इक्वल टू 27. ओके, चला मग एनच्या जागी 27/2 ब्रॅकेट 2a 2 इंटू एच्या जागी 20 प्लस ब्रॅकेट n-1 27-1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय, डी मीन्स 2. ओके, व्हॅल्यू भरल्या. चला आता लक्षात तुमच्या 27/2, 27ला 2ने डिवाइड होते का, नाही होत म्हणल्यावर काय करायचं, तसंच ठेवायचं. इनिशियली पहिला ब्रॅकेट सॉल्व करू. ओके, 2 इंटू 20 40 प्लस 27-1 26 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2. ओके, चला 27/2 आहे तसा 40 प्लस, चला 26 आणि 2 ब्रॅकेटच्या आत बाहेर आहेत, दॅट मीन्स मल्टिप्लाईंग बोथ. दोघांचा मल्टिप्लाय जर केला 26 इंटू 2 52. ओके, सिली मिस्टेक, डिवाइड वगैरे करू नका, करायचं डिवाइड, पण फायनली ते 2ला तसंच राहून दे. 27/2 तसंच ठेवला. पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. 40 प्लस 52 दोघांची ॲडिशन केली 92. ओके,
आणि आता फायनली मी आठवतं ना काय बोललेलो, सरळ डिवाईड होत नसेल तर क्रॉस वाकड्याची शिरायचं. 2नी 27ला डिवाईड होत नाही माहिती आहे मला, बट 2नी 92ला डिवाईड होईल ना. कसं काय दाखवतो ना मी इथं. 92ला जर 2नी डिवाईड केलं, 2 4 जर 8, रिमेनिंग 1 कॅरी 2, 2 6 जर 12 झाला ना डिवाईड. कितीचा डिवाईड झाला? 46चा. ओके. अँड फायनली आता काय काय शिल्लक राहिलं? 27 अँड 46 दोघांचा मल्टिप्लाय करणार. 46 इंटू 27 दोघांचा मल्टिप्लाय जर केला, 7 6 जार 42, 7 4 जार 28 प्लस 4 32. ओके. 6 2 जार 12 कॅरी 1, 4 2 जार 8 प्लस 1 9. 2 ॲज इट इज, 2 प्लस 2 4, 9 प्लस 3 12. आलं आन्सर 1242. काय आन्सर आलं? 1242. एक मिनटं. 1242. म्हणजे फक्त 15th रोमध्ये किती चेअर्स होत्या? 48. पण पूर्ण हॉलमध्ये टोटल त्या अख्ख्या हॉलमध्ये किती चेअर्स होत्या? 1242. नक्की कळलं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं हे सम IMP ॲक्च्युली डिफिकल्ट नाही आहे हे सम. फक्त मी IMP का करायला लावलं आहे? कारण ह्या सममध्ये आपण दोन्ही फॉर्म्युला यूज केले आहेत. आपण TNचा पण फॉर्म्युला यूज केला आहे आणि SNचा पण फॉर्म्युला यूज केला आहे. ओके. थोडंसं गिचमीट झालं आहे, पण समजून घ्या. नसेल कळलं तर मला फोन करून विचारलं तरी चालेल. ओके. क्वेश्चन नंबर 8 IMP करा. अँड नाऊ फायनल लास्ट क्वेश्चन नंबर 9. हा पण IMP करा, कारण हा जो क्वेश्चन आहे तो एकदम सगळ्यात शेवटी घेण्यामागचं रिझन आहे. कारण हा क्वेश्चन आत्तापर्यंत जेवढे 8 क्वेश्चन झाले त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. टोटली डिफरंट फ्रॉम फर्स्ट टू 8 क्वेश्चन्स. म्हणजे हा पूर्ण वेगळा आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला सॉल्व करून रेग्युलर मेथडनी सोडवायचा वगैरे नाही आहे. नीट बघा मी काय सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. मॅन बॉरोज, एक मिनटं, काय दिलं आहे? मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 1360. अर्थ सांगतो मी त्याचा. अ मॅन बॉरोज ₹8,000, की कुठला तरी एक माणूस आहे, त्यांनी ₹8,000 बॉरो मीन्स टेकिंग लोन, कुणाकडनं तरी उसने घेतले. ओके. असं ॲज्युम करू की आपण बँकेकडनं उसने घेतलेत. अँड ॲग्री टू रिपे. आता साहजिक आहे, लोन घेतलं म्हणल्यावर बँक फुकट सोडत नाही. वी हॅव टू पे इंटरेस्ट ऑन लोन. मग बँकेने काय केलं आहे? ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 1360. की त्यांनी बँकेत जाऊन लोन घेतलेलंच आहे आणि बँकेला जाऊन त्यांनी ॲग्री टू रिपे, त्यांनी सांगितलं की मी तुमचे पैसे तुम्हाला विथ इंटरेस्ट सकट देऊन टाकतो. म्हणजे त्याला आता 8,000 पण पेड करायचे प्लस 1,360, दॅट मीन्स 9,360, दॅट विच हॅव टू बी पेड. एवढी अमाऊंट त्याला टोटली पेड करायची. आता कशी पेड करायची तर पुढं दिलं त्यांनी इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. साहजिक आहे, बँक कुठली अमाऊंट अशी वन स्ट्रोक घेत नाही, थोडी थोडी. बँकेने त्याला सांगितले बाबा दे तू आमचे 8,000 विथ इंटरेस्ट दे, पण थोडे 12 इन्स्टॉलमेंटमध्ये दे. ओके. आता पुढं अजून एक सेंटेन्स द्या. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की प्रत्येक इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन, हा लेस दॅन आहे कुणापेक्षा? दॅन द प्रिसिडिंग वन. प्रिसिडिंग म्हणजे प्रिव्हियस, अगोदरचा. प्रिव्हियस वन बाय ₹40. दॅट मीन्स समजा त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट ₹200चा होता, तर त्याचा सेकंड इन्स्टॉलमेंट 160चा असेल, त्याचा थर्ड इन्स्टॉलमेंट 120चा असेल. ती म्हणताल सर हे काय केलं तुम्ही? तर नीट बघा, लेस बाय 40 थोडक्यात त्याचा प्रत्येक इन्स्टॉलमेंट बँकेने सांगितले की तुझा प्रत्येक इन्स्टॉलमेंट बाबा ₹40नी कमी कमी होत जाणार. म्हणजे पहिला जर 200चा असेल मग 160, मग 120, मग फोर्थ इन्स्टॉलमेंट 80. मग थोडक्यात एक प्रकारे एपीच तयार झाली ना. हे 200, 160, 120 आपण ॲज्युम केले, मनाने घेतले. पण ह्याच्यातनं एक गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला इथं डी मिळाला. डिफरन्स कितीचा डिफरन्स आहे? 40. नुसतं 40 नाही, -40. का बरं -40? कारण लेस दॅन 40नी ती AP काय होत चालली? कमी होत चालली. डिक्रीजिंग बाय 40. सो D इज इक्वल टू 40 -40. ओके.
आणि क्वेश्चन काय विचारलं आहे तर नीट बघा. क्वेश्चन काय विचारलं आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. काहीतरी वेगळंच विचारलं आहे त्यांनी, बरोबर ना. सगळ्यात महत्त्वाचं जरा लक्ष द्या, हे 9360 ह्याला काय म्हणणार. समजा तुम्ही माझ्याकडनं 500 रुपीज ॲज्युम करा, ॲज्युम लेट, तुम्ही माझ्याकडनं 500 रुपीज उसने घेतलेत, बॉरो फ्रॉम मी. ओके, तुम्ही माझ्याकडनं 500 रुपये उसने घेतलेत. तर मी तुम्हाला विचारलं की बाबा कसे पेड करणार तुम्ही मला, तर तुम्ही काय म्हणला, सर 5 इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करतो, 100 100 100 100. की सर 500 रुपये द्या मला, मी तुम्हाला थोडे थोडे 100 रुपीज पर मंथ दर महिन्याला तुम्हाला 100 रुपीज देऊन मी तुमचे 500 रुपीज पेड करतो. ओके, मग मला सांगा तुम्ही माझ्याकडनं किती रुपये घेऊन गेले त्या 500, बरोबर ना. असे टोटल 5 इन्स्टॉलमेंटमध्ये पेड करताय. म्हणजे नीट बघा, मी इथं एक AP तयार केली, 100 100 100 100, बरोबर आहे ना. टोटल हाऊ मेनी टर्म्स, 5 टर्म्स. म्हणजे दॅट मीन्स जेवढे इन्स्टॉलमेंट असतील दॅट इज कॉल N, तो आपल्याला N झाला. आणि जी काय अमाऊंट तुम्ही माझ्याकडनं लोन म्हणून ॲज अ बॉरो फ्रॉम मी, जेवढे तुम्ही माझ्याकडनं उसने घेतलेत ते ह्या 5 टर्म्सची, हे जे 100 100 100 ह्या 5 जणांची ती काय झाली, ॲडिशन झाली. ॲडिशन मीन्स त्याला आपण काय म्हणणार, SN म्हणणार. थोडक्यात आता नीट लक्ष द्या. मग थोडक्यात हे सम जे काय आहे ना, या सममध्ये जेवढी अमाऊंट त्या मॅनला, तो जो कोण माणूस आहे त्या मॅनला जेवढी अमाऊंट रिपेड करायची ना, त्याला SN म्हणायचं. SN इज इक्वल टू, स्टार्ट कशी करताल तुम्ही, एक मिनटं थांबा. गिवन काय काय दिलं आहे, SN इज इक्वल टू 8000 प्लस 1360. का बरं, कारण त्याला बँकेला 8000 पण पेड करायचे आहेत आणि इंटरेस्ट पण पेड करायचे आहेत. टोटल 9360 SN. N is equal to how many installment, there are total 12 monthly installment. मग N is equal to 12 number of N means, N चा अर्थ माहिती आहे तुम्हाला, N means number of installment, number of term. मग इथं टर्म मीन्स इन्स्टॉलमेंट, सो नंबर ऑफ इन्स्टॉलमेंटला आपण N म्हणणार. ओके, अँड D इज इक्वल टू -40. थांबा एक मिनटं, मी जरा जागा पूर्ण नाही तर राहून दे. D इज इक्वल टू -40. मग थोडक्यात ह्या सममध्ये त्यांनी SN, N अँड D 3 व्हॅल्यूज प्रोव्हाइड करायला लावल्यात. मग तुम्ही म्हणता सर ए ॲक्च्युली आत्तापर्यंत आपण 8 सम बघितले, त्यामध्ये ए ते प्रोव्हाइड करतात. पण नीट बघा, इथं क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट. थोडक्यात फर्स्ट दिलेलाच नाही आहे, म्हणजे थोडक्यात ए आपल्याला फाइंड आउट करायचं. सम का डिफरंट आहे ते कळलं का. आत्तापर्यंत जेवढे सम बघितले क्वेश्चन 8पर्यंत, त्यामध्ये ए अँड डी प्रोव्हाइड करत होते. हे फर्स्ट सम असं आहे की ज्यामध्ये एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, चला मग स्टार्ट कशी करणार, स्टार्टिंग विथ फॉर्म्युला. आपण पहिल्यांदा SNचा फॉर्म्युला यूज करू, आपला रेग्युलर फॉर्म्युला. SN इज इक्वल टू N/2 ब्रॅकेट 2A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D. चला व्हॅल्यू भरू. SN किती हो, 9360 इज इक्वल टू N/2. N माहिती आहे का आपल्याला, Nच्या जागी 12/2 ब्रॅकेट 2A. एक मिनटं, आपल्या इथं जागा पुरायची ना. 2A मीन्स 2 into ए तसाच ठेवणार. ए माहिती नाही आपल्याला, मग ए माहिती नाही तर मग एक काम करू ना, 2Aला आपण तसाच ठेवू, कारण एची व्हॅल्यू माहिती नाही. मग आपण 2A ॲज इट इज, 2A तसाच ठेवू. ओके, प्लस ब्रॅकेट N-1 12-1 आणि डीच्या जागी -40. ओके, चला 9360 ॲज इट इज 12/2 डिवाइड होते, होईल ना, 2 6 12. 2A ब्रॅकेट ॲज इट इज 12-1 12-1 11 आणि ब्रॅकेटच्या बाहेर -40 ॲज इट इज. ओके, चला आता एक स्टेप करू, शिफ्ट करू आपण, एकेकाला शिफ्ट करू. पहिलं आपण 6ला शिफ्ट करू. मला सांगा, हा जो 6 दिसतोय तो 6 ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मीन्स मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय, मग तो इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. 6ला आपण शिफ्टेड टू लेफ्ट साईड, 6 तिकडं जाऊन डिवाइड झाला. 2A ॲज इट इज. आता जरा नीट लक्ष द्या, मी प्लसचं साईन लिहिणार होतो पण नाही लिहिलं. का,
तर आता मला ह्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं आहे. ह्या दोघांचं म्हणजे कोणाचा 11 × 40. साईन नंतर बघू, पहिला आपण मल्टिप्लाय करू. 11 0 0 11 4 दर 44. मी काय केलं, हॉरिझंटली या दोघांचा तिथल्या तिथं मल्टिप्लाय केला. आता नीट लक्ष द्या, 11ला कुठलं साईन हो प्लस, 40ला कुठलं साईन आहे मायनस. सो अकॉर्डिंग टू साईन रूल्स एकाला प्लस एकाला मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस. काय काय जण इथं चुकले असते, त्यामुळे मी पहिलं मल्टिप्लाय करून घेतला आणि मग साईनकडं लक्ष दिलं. ओके, चला आता इथपर्यंत आलो आपण. 9360. आता इथं बघा आपल्याला डिवाईड करायचं आहे ना. चला मी इथं रफमध्ये करतो. 9360 डिवायडेड बाय 6. 6 1 जार 6, 9 - 6 3 कॅरी 3. ओके, 6 5 जार 30, 33 - 33. परत खाली घेतलं 6, 6 6 जार 36. ओके, आणि हा 0 जो रिमेनिंग आहे तो ॲज इट इज, तो आहे तसा वर लिहितो. सो आन्सर इज 1560. आन्सर काय भेटलं आपल्याला 1560. 1560 इज इक्वल टू 2a - 440. ओके, चला आता मला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मी एला तसंच ठेवतो. कोणाला इकडं पाठवणार 400. शिफ्ट करू आता, एकेकाला शिफ्ट करू. पहिलं ह्याला शिफ्ट करू. -440 आहे, मायनस आहे, इकडे येऊन तो काय होईल प्लस होईल. ओके, चला मग दोघांची ॲडिशन करू. 1560 प्लस 440. 0 ॲज इट इज. 6 + 4 10, 5 + 4 15 + 4 19 + 2 2000. कुठून आले 2000 कळले? 440ला इकडं शिफ्ट केला, मायनसचा प्लस झाला, दोघांची ॲडिशन केली. 2000 इज इक्वल टू 2a. चला आता मला ए फाइंड आउट करायचं आहे. एला तसाच ठेवणार. आता फायनली आपण 2 विल बी शिफ्टेड. 2ला तिकडं ट्रान्सफर करू. आता सगळ्यात महत्त्वाचं 2a. 2aचा अर्थ काय झाला? 2a मीन्स 2 × a ना. मग 2 × a तिकडं जाऊन काय होईल, 2 डिवाइड होईल. आणि डिवाइड होते का? होते ना डिवाइड. कसं काय डिवाइड होईल बघा ना. 2 1 जार 2 आणि 0 ॲज इट इज. 0 तसेच राहतील, बरोबर ना. म्हणजे आन्सर काय आलं, ए इज इक्वल टू 1000. 1000 कळलं ना कुठून आलं तुम्हाला? 2000ला 2ने डिवाइड केलं आणि आपल्याला आन्सर मिळालं ए इज इक्वल टू 1000. ओके, नक्की कळलं इथपर्यंत? सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट टाईम असं आपण सॉल्व केलं आहे की पहिल्याच असं सम आहे की ज्यामध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागलं. आत्तापर्यंतचं कुठलं सम आपण बघितलं नाही क्वेश्चन नंबर 8, त्यामध्ये सगळ्या सममध्ये आपण राईट साईडला सॉल्व करत होतो. का बरं? कारण सगळ्या व्हॅल्यूज आर ऑलरेडी प्रोव्हाइडेड. सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला ते प्रोव्हाइड करत होते. तुम्ही फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत होता आणि कॅल्क्युलेशन्स करत होता. पण हे फर्स्ट सम आहे की ज्यामध्ये आपल्याला राईट टू लेफ्ट आपल्याला सम शिफ्ट करायला लागलं. ओके, चला ए मिळाला. मग एखाद्यानं वाटेल हा बाबा सुटलं एकदा तसं, पण सम संपलेलं नाही. नीट बघा, त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट पण काढायचं ना. आता तुम्ही म्हणताल सर फर्स्ट एचा अर्थ काय, फर्स्ट टर्म. दॅट मीन्स आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट तर भेटलाच, मग लास्ट इन्स्टॉलमेंट कसा काढणार? तर नीट बघा, टोटल किती इन्स्टॉलमेंट होते? देअर आर टोटल 12 इन्स्टॉलमेंट. लास्ट इन्स्टॉलमेंट मीन्स 12th इन्स्टॉलमेंट, बरोबर ना. मग 12th इन्स्टॉलमेंट मीन्स 12th टर्म. आपल्याला आता त्याच एपीमधलं 12th टर्म काढायचं आहे. टर्म काढायचं म्हणजे कुठला फॉर्म्युला? TNचा फॉर्म्युला. ओके, चला व्हॅल्यू भरू मग. टेकिंग n इज इक्वल टू 12 कुठनं आला कळलं ना. आपल्याला लास्ट टर्म काढायचं आहे म्हणून 12 घेतला. T12 इज इक्वल टू ए आत्ताच मिळाला. आता काय काय जण म्हणतील सर तुम्ही एसएनचा फॉर्म्युला आधी वापरला, TNचा अगोदर यूज केला असतं तर. मला सांगा, TNचा फॉर्म्युला आधी यूज केला असता तर एच्या जागी व्हॅल्यू भरता आली असती का? नाही ना. आत्ताच आपण नीट बघा एची व्हॅल्यू फाइंड आउट केली इथं, म्हणजे ह्याचा अर्थ आपण एची व्हॅल्यू आता इथं भरू शकतो. मग एच्या जागी 1000 प्लस ब्रॅकेट n-1 12 - 1 अँड डीच्या जागी -40. ओके, 1000 ॲज इट इज प्लस, चला ब्रॅकेट सोडवतो मी, 12 - 1 11, ब्रॅकेटच्या बाहेर -40. परत 1000 ॲज इट इज
दोघांचा मल्टिप्लाय केला 11 × 40 किती हो मगाशीच केलं होतं ना 11 × 40 440 आणि प्लस मायनस मायनस आणि फायनली 1000 मायनस 440 560 लास्ट इन्स्टॉलमेंट आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट. तुम्ही म्हणताल सर फर्स्ट इन्स्टॉलमेंट मोठा आला आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट छोटा आला आहे. बरोबर आहे, कारण त्यांनी कंडिशन काय दिली ती इच इन्स्टॉलमेंट लेस दॅन बाय 40 की प्रत्येक इन्स्टॉलमेंट 40 कमी होत चाललं आहे ना. त्यामुळं फर्स्ट इन्स्टॉलमेंट ग्रेटर आहे 1000 रुपीज आणि लास्ट इन्स्टॉलमेंट छोटा आला आहे 560. ओके, थोडक्यात आज मी 2 सम्स घेतले फक्त. 2 सम्सलाच आपला भरपूर वेळ गेला, बरोबर आहे ना. पण ह्या 2 सम्समध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल मी दोन्ही फॉर्म्युले यूज केले. SNचा पण फॉर्म्युला यूज केला आहे आणि TNचा पण फॉर्म्युला यूज केला आहे. नक्की कळलं आपल्याला. दोन्ही सम्स आजचे इम्पॉर्टंट आहेत, IMP आहेत. व्यवस्थित सॉल्व करा. आज तुम्हाला होमवर्क नाही आहे, त्यामुळं जे 2 सम्स आपण घेतले ते ॲज इट इज नोट डाऊन करा. ओके, बाय.